हरी माऊली. कुठून आलात तुम्ही? गोवाहून आलो. बिचोली गोवा. कधी निघालात तुम्ही? आता आम्ही 11 तारीखला 11 जुलैला निघालो. 11 जुलै. हां हां. तर किती किलोमीटर आहे तिथून पंढरपूर? 360 आहे ना रे? 360 किलोमीटर. तर पावसा पाण्याचं काय अडचणी झाल्या का तुम्हाला? पावसात थोडी अडचण झाली आम्हाला, थोडी जास्त नाही. हां हां हां. किती वर्ष झालं तुमची वारी चालते? तिसरी वारी आपली. हां हां. तिसरा वर्ष या वर्षी. किती वर्ष झालं करता तुम्ही? 3 वर्ष झालं करता का? तर चलताळा वगैरे काय पाय वगैरे दुखतात का? त्रास होतो, जास्त नाही. दररोज किती किलोमीटर चालता? आम्ही 25 ते 30 किलोमीटर चालतो. 25 ते 30 किलोमीटर. काय पाय वगैरे दुखतात का? पायाला काही? पाय दुखतात. हां. तर तुमची राहायची खाण्याची सोय कशी होते? आम्ही स्वतः जेवण बनवतो. हा. काही एक आमचे मित्राचे भक्त असतात, ते आपण स्वतःहून जेवण देतात. काही जेवण बनवून देतात. हां 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 नाश्ता पण देतात. हां. किती जण आलात तुम्ही वारीमध्ये? आमची सगळ्यात कमी वारी आमची 30 लोक आहे माणसं. 30 लोक आहात. हां. तर माऊली आता तुम्ही हे तुमचंच आहे का आयशेर वगैरे जायचं? आता ह्याच गाडीमध्ये बसून जायचं. हां. येता चलत यायचं. तर तिकडं जास्त पाऊस असेल ना कोकणामध्ये तिकडं? आम्ही तिकडनं आल्यापासून कोकणात पाऊस चालू झाला आहे. हा. इकडे आम्ही पंढरपूरला आल्या आणि तिकडे पाऊसच नाही. इकडल्या भागात जास्त पाऊसच नाही. पाऊसच नाही. फक्त एकच दिवस पाऊस पडला. तुमच्याकडं पाऊस होता का? पहिली नव्हता पाऊस, पण आमची वारी इकडे आली गोव्याहून पंढरपूरला, त्यावेळी पाऊस चालू झाला. हां हां. जेवायची सोय कशी आहे तुमची आता? आचारी आहेत काही नाही? जेवायची सोय म्हटलं तर आम्ही स्वतः बनवतो. आमच्या वारीचे अध्यक्ष महाराज आहेत, त्यांचं नाव विठोबा गावकर. ते स्वतः जेवण बनवून हां हां आमची संबंध वारकऱ्यांची सोय एवढी पोटापाण्याची व्यवस्था चांगली करतात. हां हां आणि हे असे आमचे 3 वर्ष झाले. हे आमचे अध्यक्ष विठोबा चंद्रकांत गावकर हां हां आणि मी या संस्थेचा सेक्रेटरी. हां आणि हे आमचे खजिनदार हां सुभाष परब. हां हां आणि मी उदय नारायण सावळ. हम्म. आणि बाकी आमचे सगळे वारकरी मिळून आमची वारी जी आहे ती 3 वर्ष झाली एकदम प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारे चालते आहे. हम्म. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही अजूनपर्यंत आम्हाला खूप लेट झाला. आम्ही या पहिली 10 वर्ष पहिले सुरू करायला होते वारी, पण माझे दुसऱ्या वारीत जाऊन मला 5 वर्ष पूर्ण झाले. आणि आमची जी ही वारी सातेरी वारकरी मंडळ वन डिचोली गोवा ही वारी काढून आज हे 3रं वर्ष आहे. हां तेव्हा आम्हाला ह्या महाराष्ट्रात कर्नाटक जे गाव लागून आम्हाला खूप चांगलं वाटतं. आणि वाटेत हवा पाणी वारा पाणीचा काही त्रास नाही, पण हवा चांगली भेटते आणि आरोग्य चांगलं राहतं. हां सर्व वारकऱ्यांचे लोक पण चांगले आहेत. सेवा अशा प्रकारे करतात की आम्हाला 2-4 ठिकाणी स्वतः जेवण करून बनवून वाटतात. आणि एवढी चांगल्या प्रकारे सेवा करतात. बरं, वारीमध्ये चालताळा काय आनंद होतो? काय उत्सुकता राहते माणसामध्ये ते सांगाल का? वारीमध्ये चालताळा काय आनंद राहतो? आनंद म्हणजे एकदम मनाला शांती आणि बरं वाटतं. 4 लोकांकडे बोलावं हां. बरं, वारीमध्ये आपण चालताळा किंवा पांडुरंगाकडे जाताळा आपल्याला आपल्या मागलच्या म्हणजे गावाकडच्या काही आठवणी काही गोष्टी आठवतात का? काही आठवतं फक्त पांडुरंगाचा ध्यास राहतो. जेव्हा एकदा पंढरपुरात जाऊ, चंद्रभागेत स्नान करावं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावं एवढीच एक इच्छा असते. हां हां आणि सर्व वारकरी कुटुंबाला सर्व चांगले सुख शांती मिळो हे पांडुरंग चरणी प्रार्थना. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
संध्याकाळी आता 5 वाजेपर्यंत आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचतो आहे. तरी आमच्यामध्ये सर्वात जास्त लहान मुलांचा सहभाग हा खूप आहे आणि उत्साही आहे. आणि सर्वजण म्हणजे भजनाच्या आणि गजराच्या रामकृष्ण हरी गजराच्या ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण पंढरपूरला आनंदाच्या वातावरणामध्ये निघालेलो आहे. बाय केव्हा निघाला सकाळी? सकाळी आम्ही 7:30 वाजता निघालेलो आहे. आमच्या 24 सायकली आहेत. आम्ही सर्वजण उत्साही आहोत. आम्ही 5 वाजेपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहोत. हे आमचे दुसरं पर्व आहे. दर्शनावरती सायकली वाढत जाणार आहेत. आता आम्ही सर्वजण 5 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत. आता आम्ही नाझरे मठापाशी जाणार आहोत. नाझरे मठापाशी. तर किती वर्ष झाले हे पालखी चालते तुमची? दुसरं वर्ष आहे ना? तू कितीला आहे सध्या? 8वीला. एका दिवसामध्ये तुमची वारी जाते का? रामकृष्ण हरी माझे नाव आहे. सायकल वारी बरोबर दुसरे 7:30 वारी दुसऱ्यांदा पाय वगैरे दुखतात का? किती किलोमीटर आहे तुमचं गाव इथून? म्हणजे पंढरपूर ते तुमच्या गावापर्यंत 100 किलोमीटर. हां. तर किती तासामध्ये तुमची रनिंग होते? वन डे एका दिवसामध्ये सर्वदान आहे ना?